नमस्कार, मी गोपाळ कुलकर्णी माध्यम वृत्तमध्ये आपलं स्वागत करतो। 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नुकतेच सूप वाजले आहे। या संमेलनावर आधारित आम्ही हा चौथा व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर आलेलो आहोत। साहित्य संमेलन म्हटलं की तेथे ग्रंथविक्री, ग्रंथाचे स्टॉल उभे राहतात। नाशिक येथील या साहित्य संमेलनामध्ये ग्रंथविक्री विक्रमी झालेली आहे। या ग्रंथविक्रीच्या संदर्भामध्ये आणि स्टॉलविषयी आम्ही आपल्याला या व्हिडिओद्वारे माहिती करून देणार आहोत। चपराककार घनश्याम यांच्याशी केलेली सविस्तर बातचीत देखील आपण पाहणार आहोत थेट कार्यक्रमामध्ये। आपणास विनंती आहे की हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत जरूर पाहावा। धन्यवाद। प्रेक्षक हो, नमस्कार। मी गोपाळ कुलकर्णी माध्यम वृत्तमध्ये आपलं स्वागत करतो। 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला नाशिक येथे सुरुवात झालेली आहे। साहित्य संमेलन म्हटलं की ग्रंथाला अनन्यसाधारण महत्त्व असते। अशाच एका चपराक प्रकाशन म्हणून प्रसिद्ध असलेल्या घनश्याम पाटील यांच्या स्टॉलला आज आपण भेट देणार आहोत आणि त्यांच्याशी आपण या साहित्य प्रवासासंदर्भात त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। नमस्कार घनश्यामजी। नमस्कार। खरं म्हणजे आपलं खूप मोठं कौतुक करावं लागेल, कारण की मराठवाड्यासारख्या मागासलेल्या भागामध्ये असलेला एक तरुण पुण्यामध्ये जाऊन एक साहित्य मध्ये आज एक नाव दबदबा आहे आपला। चतुरस्थ, परखड आणि रास्त आणि कर्तव्यदक्ष म्हणून चपराक प्रकाशनाची ओळख आहे। तर आपण सुरुवातीला आपला परिचय द्यावा आमच्या प्रेक्षकांसाठी। नमस्कार, मी घनश्याम पाटील। गोपाळ कुलकर्णी सरांनी आता जसं सांगितलं, खरं तर ते माझ्या एकेकाळचे खूप चांगले सहकारी आहेत। तरुण भारतला आम्ही त्यावेळी काम केलंय। प्रदीप कणनकरांनी जेव्हा एकत्र आम्ही तरुण भारतला होतो, मला वाटतं 99 आणि 2000ची गोष्ट आहे। बरोबर आहे। आत्ता जसं तुम्ही म्हणालात की मराठवाडा हा मागासलेला भाग, तिथनं सुरुवात करूया। मुळात मागासलेपणाची संकल्पना काय? बौद्धिक मागासलेपण आपल्याकडे आहे का? तर मुळीच नाही। सगळ्यात वैचारिकदृष्ट्या संपन्न आणि श्रीमंत भूमी आपली मराठवाड्याने इतके चांगले मान्यवर वेगवेगळ्या क्षेत्रात दिलेले आहेत। भौतिक प्रगतीचा विचार केला तर ती खूप प्रमाणामध्ये बदलत जाते, पण एक कायमचं तुंतुन राबवलं जातं की हा मागास परिसर, मग अनुदान, मग तेच प्रश्न, वर्षानुवर्ष तेच चाललंय। तर ही खदखद घेऊन पुण्यासारख्या ठिकाणी आलो। काही गोष्टींचा जर आपण अभ्यास केला, देशातला सगळ्यात महत्वाचा नेता गेला अनेक काळ कुठला तर गांधी घराणा। आपण हे निर्वातपणे मान्य केलं पाहिजे। गांधी घराण्यामध्ये आपण तुम्ही सगळ्यांचे फोटो बघा, म्हणजे पंडित नेहरूंचे फोटो बघा, इंदिरा गांधींचे बघा, राजीव गांधींचे बघा, सोनिया गांधींचे बघा, आणि आता अगदी राहुल बाबाचे बघा। रायबरेली हा देशातला त्यांचा मतदारसंघ। एखाद्या झोपडीमध्ये गेलेत, कोणीतरी काहीतरी खायला घालतंय, त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांचं कौतुक होतंय की आज एवढा मोठा नेता एका गरीबाच्या झोपडीत आला। म्हणजे 5-5, 6-6 पिढ्या बदलत आहेत, त्यांचं कौतुक होत आहे। मात्र देशातल्या एवढ्या मोठ्या नेत्याच्या मतदारसंघातली झोपडी काही हटत नाही। बरोबर आहे। हे सामाजिक वास्तव बघितलं की मी अस्वस्थ झालो, पुण्यामध्ये आलो। या सगळ्या वाईट प्रवृत्तींना चपराक द्यायची म्हणून चपराक हे नाव घेतलं। चपराक फक्त वाईट प्रवृत्तीला आहे असे नाही, तरी आमचे अध्यक्ष आहेत चतुरस्त्र, परखड, रास्त आणि कर्तव्यदक्ष। सगळ्यात महत्वाचं ज्ञानाचं काम कुठलं तर प्रकाशन क्षेत्र आहे की चांगली आपण पुस्तकं प्रकाशित करू शकतो। आपण साप्ताहिक सुरू केलं, मासिक सुरू केलं, विधी पुणे विषयावरील अनेक पुस्तकं प्रकाशित केली। पुस्तकं प्रकाशित करतानाही नवोदित प्रस्थापित असा काही भेट ठेवला नाही। जे चांगलं आहे ते स्वीकारायचं आणि वाईट आहे ते अभ्यासायचं। या भूमिकेतनं अनेक लेखक जोडले। त्यामध्ये मग जसे भाऊ तोरसेकर आहेत, सुधीर गाडगीळ आहेत, असे नामवंत आहेत। तसंच ज्यांनी कधी 4 ओळी सुद्धा लिहिल्या नाही, पण त्यांची पुस्तकं आली, ती बेस्ट सेलर ठरली, त्यावर सिनेमा येत आहेत, अभ्यासक्रमामध्ये लागत आहेत, साहित्य क्षेत्रातले सगळ्याचे महत्त्वाचे पुरस्कार मिळत आहेत। तर हा बदल आहे, हे परिवर्तन आहे आणि ते आपण घडवू शकतो। पुण्यामध्ये सांस्कृतिक साहित्यिक वातावरण खूप चांगलं आहे, त्याचाही मला फायदा झाला। चांगल्याला चांगलं म्हणणारे लोक पुण्यामध्ये आहेत। म्हणजे समजा उद्या मी एखाद्याने स्थानिक माणसावर टीका केली तर आपल्याकडे अगदी दगडच फेकले जातात, पण पुण्यामध्ये ते सांगतात की बाबा रे तू टीका केली, पण या टीकेमध्ये माझ्याबाबत आणखी 2 मुद्दे सुटले बरं का। म्हणजे इतकं निकोप वातावरण असणारं पुणे शहर आहे। तिथून हे सगळे काम केल्यामुळं जगभरातील मराठी वाचक डोळ्यासमोर ठेवून मी काही प्रयोग केले। त्यामध्ये 45 देशातल्या मराठी वाचकापर्यंत पुस्तकं पोहोचवण्यामध्ये आपण यशस्वी झालो। 12 कोटी लोकसंख्या असलेला महाराष्ट्र, आपण असं म्हणतो की
वाचन संस्कृती नाहीये. मग हे अपयश कोणाचं? लेखक कमी पडतायत का? प्रकाशक कमी पडतायत का? मी माध्यम क्षेत्रामध्ये काम करतोय, असंख्य लोकांच्या मुलाखती आपण केल्या, मलबार हिल पासून रामटेक पर्यंत. कुठल्याही नेत्याच्या अभिनेत्याच्या घरी जेव्हा आपण जातो, अगदी वर्षा बंगल्यावर गेलोय आणि मुख्यमंत्र्यांना असा प्रश्न विचारलाय का की शेवटचं पुस्तक तुम्ही कधी वाचलं? राष्ट्रपतींच्या भवनामधलं घर बांधताना की त्यांचं टॉयलेट कसं आहे याची माध्यमं बातमी करतात, पण राष्ट्रपतींच्या घरामध्ये पुस्तकाचा कप्पा आहे का आणि त्यामध्ये कुठली पुस्तकं आहेत, राष्ट्रपतींनी कुठली पुस्तकं वाचलीत यावर कधी काही बातमी लेख झालाय का? मग माध्यम क्षेत्राचं जर हे अपयश असेल तर आपण लेखकांना जबाबदार का धरायचं? म्हणून मराठीतलं जे सकस साहित्य निर्मिती करणारे हात आहेत, जे उमलते अंकुर आहेत, त्यांना बळ देण्याचं काम आम्ही केलं. त्यांच्या पुस्तकांच्या हजारोने नाही लाखोनी प्रती जातात. म्हणजे आज पुस्तकं खपत नाहीत असं चित्र असताना मागच्या वर्षी चपराक दिवाळी अंकाच्या 1,03,000 प्रती गेल्या. यंदाच्या दिवाळी अंकाच्या 1,10,000 प्रती आपण छापल्यात. इंडियन एक्सप्रेस सारखं वृत्तपत्र याची पहिल्या पानावर दखल घेतं आणि त्यानंतर मराठी माध्यम जागी होतं. हा भाषेबाबतचा जो न्यूनगंड आहे तो आधी दूर व्हायला हवा. म्हणजे जेव्हा आपण चांगलं साहित्य वाचकांना देतो तर ते स्वीकारलं जातं. आणि तुम्ही जर वर्षानुवर्ष तसेच पाट्या टाकत असाल, एकदा नाव मोठं झालं की काही सुमारलं यायचं आणि प्रकाशकाने तो एक मोठा लेखक आहे, मोठा कवी आहे, त्याला अमुक पुरस्कार आहे, तो अभ्यासक्रमात आहे म्हणून त्यांचं सुमार साहित्य छापायचं, असं जरी केलं तर मराठीला कधीही चांगले दिवस येणार नाहीत. चिपळूणच्या प्रकाशक परिषदेमध्ये मी संमेलनामध्ये सहभागी होतो निमंत्रित वक्ता म्हणून. तिथे मी एक महत्वाची मागणी केली होती की पुस्तकांचा समावेश जीवनावश्यक वस्तूंच्या यादीमध्ये करावा. त्यावेळी सगळ्यांनी हे हसून हसण्यावर घेतलं होतं, हास्यास्पद ठरवलं होतं. मात्र गंमत असलेली कोरोना आला. कोरोनाच्या काळामध्ये मोबाईल आणि टीव्ही या माध्यमाला लोक कंटाळले. त्यांना कळलं की हे नश्वर आहे. मग शाश्वत काय? तर साहित्य. म्हणजे संत रामदास स्वामी म्हणतात दिसा माझी काहीतरी लिहावी, पण आपले अनेक लेखक काहीतरीच लिहितात. ही अडचण आहे की त्यामध्ये दिसा माझी काहीतरी उत्तम लिहावं हे आपल्या लेखकांना कळत नाहीये. त्यामुळे मग ग्रंथ व्यवहार मागे पडतोय. अशा सगळ्या वातावरणामध्ये कोरोनाचे सगळ्यात चांगले जर काही उपकार असतील तर वाचन संस्कृतीला पुन्हा एकदा खूप चांगले दिवस आले. वाचन संस्कृतीचं महत्व लोकांना पुन्हा एकदा ठामपणे कळलंय. जर चांगले वाचक घडले तर चांगले लेखक तयार होतील. माझी सगळ्यात मोठी अडचण ती आहे, मी लेखकांना आवाहन करतो की या बाबांनो लिहा, तुमचं जे काही सामर्थ्य आहे ते मला दाखवा, त्याचं तुम्हाला हवं तेवढं घसघशीत मानधन घ्या, पण पूर्ण वेळ लिखाण ही कल्पना मराठीमध्ये नाहीच. किंवा लिखाणाच्या जोवर पोट भरता येतं हे जर कोणी सांगितलं तर त्याला लोक वेड्यात काढतील अशी परिस्थिती. मग अशी परिस्थिती काय तर आपल्या लेखकाचा एकतरी जीवनानुभव समृद्ध नाहीये, त्यांचा अभ्यास कमी पडतोय, त्यांचं चिंतन कमी पडतोय, प्रवास करत नाहीयेत. जर तुम्ही तुमच्या घरातच बसून कल्पनेचे मनोरे रचत असाल तर उत्तम साहित्य निर्मिती होऊ शकत नाही. म्हणजे मला असं वाटतं बालकवी जर आज असते तर आजच्या सगळ्या वातावरणात ते म्हणले असते का आनंदी आनंद घडे जिकडे तिकडे सोयीकडे, हे शक्यच नव्हतं. मग समाजाचं प्रतिबिंब लिखाणामध्येच उमटतच नसेल तर समाज ते काच. आणि हे सगळे प्रश्न मांडल्यामुळं लेखकाशी मोकळेपणानं संवाद साधल्यामुळं नेमकं मला काय हवंय ते मी लेखकाकडून काढून घेतोय आणि ग्रंथव्यवहार पुढे वाढतोय. त्यामुळे तुम्ही जे म्हणलात की माझी ओळख करून द्या, तर माझी ओळख करायची मुळातच गरज नाही. मी एक अतिशय सामान्य माणूस आहे, सामान्य प्रकाशक आहे, चपराची ओळख आहे आणि पुस्तकं ज्या प्रमाणात जात आहेत ती महत्वाची आहेत. या सर साहित्य संमेलनामध्ये सुद्धा साहित्य संमेलनाचा आपण एक मासिकाचं विषय केला साहित्य चपराकचा आणि त्याच्या 15,000 प्रती आपण मोफत वितरित करतो. कुठल्याही प्रकाशकाला काय नाही वाटत की आपलं एखादं उत्पादन वाचकापर्यंत पोहोचवलं, तर हा जर मनाचा कद्रूपणा सोडला तर मराठी भाषेला पुन्हा एकदा आणखी चांगले दिवस येतील. अच्छा, या साहित्य संमेलनामध्ये जवळपास 238च्या वरती किंवा 250च्या स्टॉल आहे. तर चपराक प्रकाशनचा देखील आकर्षक स्टॉल आहे. जवळपास आपण 30% घसघशीत सवलत दिली. त्याबद्दल काय आपल्याला सांगायचं? या सगळ्या विषयावरची पुस्तकं प्रकाशित केल्यानंतर वाचकापर्यंत ती प्रभावीपणे पोहोचवणं हे एक मोठं आव्हान असतं. कथा, कविता, कादंबरी, ललित, बालसाहित्य, राजकीय अशा सगळ्या विषयावरची पुस्तकं आपण केलेली आहेत आणि वाचकांचा भरभरून प्रतिसाद मिळतोय. म्हणजे नाशिक ही खरं तपोभूमी आहे, मंदिरांचं शहर आहे, इथं अभ्यासू वृत्तीचे अनेक लोक आहेत. आयोजकांचं मला कौतुक वाटतं की त्यांनी इथल्या अनेक शाळांना, महाविद्यालयांना आवर्जून कळवलं होतं. खूप संख्येने त्यामुळे विद्यार्थी, शिक्षक आवर्जून येत आहेत, पुस्तकं घेत आहेत. निसर्गाने सुदैवानं साथ दिली. म्हणजे परवा जेव्हा इथे आलो तेव्हा असं वाटत होतं की प्रचंड पाऊस पडत होता, पुस्तकं भिजतील की काय अशी शक्यता होती. मात्र कालाने आज खूप उघडीप झाली. आज तर छान ऊन पडलेलं आहे, गर्दी आज वाढलेली आहे, चांगली पुस्तकं आम्ही वाचकापर्यंत पोहोचू शकतोय. आणि गेल्या 2 वर्षामध्ये अनेक प्रकाशकांचं अक्षरशः कंबरडं मोडलेलं आहे. पुस्तक विक्री, ग्रंथालयांची पूर्णपणे ठप्प होती, शाळा महाविद्यालयांची ग्रंथ विक्री ठप्प होती, ग्रंथ खरेदी, त्यामुळे पुस्तकं पोहोचत नव्हती. तर अशा वातावरणात
म्हणजे चपराक्षी तर सगळी चांगली पुस्तकच आहेत, पण मी या निमित्तानं आवर्जून आवाहन करतोय की तुम्ही संमेलनामध्ये या, सगळ्यांच्या ग्रंथदालनांना भेट द्या, तुमच्या अभिरुचीचे जे विषय असतील, जे लेखक असतील त्यांची पुस्तकं आवर्जून विकत घ्या. म्हणजे नवरा बायको आणि 2 मुलं असं चौघांचं कुटुंब एखाद्या हॉटेलमध्ये विकेंडला जेवायला गेलं तरी आपण किमान 1,500-2,000 रुपये खर्च करतो. अशा सगळ्या वातावरणामध्ये आपल्या मुलांचं भवितव्य जर चांगलं घडवायचं असेल तर 1,500 रुपयांची पुस्तकं दरवर्षी खरेदी करणं ही काही फार मोठी गोष्ट नाहीये. नाशिक सारख्या चांगल्या शहरामध्ये साहित्य संमेलन होतंय, आवर्जून सहभाग घ्यायला हवा. आणि चपराक्षी तर तुम्ही घ्या ना घ्या मला काय फरक नाही पडत, कारण मी तुम्हाला चांगलं देण्यासाठी बसलोय. पण इतरही प्रकाशकांची पुस्तकं आवर्जून बघा आणि जी पुस्तकं आवडतात ती आवर्जून विकत घ्या, स्वतःसाठी घ्या, इतरांना भेट देण्यासाठी पुस्तकं आवर्जून घ्या, हेच या निमित्तानं सांगू इच्छितो. मगाशी तुम्ही सांगितलात की कोरोना काळामध्ये 2 वर्ष प्रकाशकांचा अक्षरशः कंबरड मोडलं. बरोबर. तर या साहित्य संमेलनामध्ये कितपत प्रतिसाद मिळतोय? खूप छान प्रतिसाद आहे. कोरोनाच्या काळामध्ये काय झालं, आमची एकतर वितरण व्यवस्था पूर्णपणे ठप्प होती, कारण प्रवासी वाहतूक ठप्प, पुस्तकं पाठवता येत नव्हती, अशा अनेक समस्या होत्या, दुकान उघडण्याची परवानगी नव्हती. या सगळ्या काळामध्ये एकमेव चपराक प्रकाशनचा अपवाद आहे, संपूर्ण लॉकडाऊन मध्ये महाराष्ट्रभर आम्ही घरोघर पुस्तकं पोहोचवली. म्हणजे लॉकडाऊनच्या काळात मला वाटतं मी तुम्हाला फोन केला होता, प्रदीप नंदकर मला भेटले. मराठवाड्यातल्या आपल्या 8ही जिल्ह्यामध्ये पुस्तकं घरोघर जाऊन पोहोचवणारा मी एकमेव प्रकाशक आहे. आपलं जे कार्यालय ते पुण्यामध्ये कोथरूडला आहे. कोथरूड मतदारसंघाचे आमचे जे आमदार आहेत ते चंद्रकांत दादा पाटील, ते भाजपचे प्रदेश अध्यक्ष आहेत. तर मी त्यांनाही विनंती केली की दादा म्हटलं लोक घरी बसून आहेत, कंटाळले, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय करता? ते म्हणाले काय करू? तर म्हटलं मेधाताई कुलकर्णीने एक छान उपाय सुचवलाय की टीव्ही आणि मोबाईलला कंटाळले लोक आहेत तर घरोघरी पुस्तकं द्यायला हवीत, तुम्ही पुस्तकं वाटप करा. तर त्यांनी सगळ्या प्रकाशकांशी संपर्क साधला आणि दुर्दैवाने मला सांगावंसं वाटतं अनेक नामवंत प्रकाशकांनी त्यांना सांगितलं की या वातावरणात आम्ही तुम्हाला पुस्तकं उपलब्ध करून देऊ शकत नाही. मग दादांचा पुन्हा मला फोन आला की अरे अशी परिस्थिती आहे, काय करायचं? म्हटलं किती पुस्तकं हवीत? ते म्हणजे आपल्या कोथरूडमध्ये पुरतील एवढी हवीत. म्हटलं मी देतो. एक संपूर्ण टेम्पो भरून त्यांना पुस्तकं दिली आणि आमच्या स्थानिकच्या आमदारांनी चिकळीची बाकरवडी, सॅनिटायझर, मास्क आणि चपराकची पुस्तकं ही घरोघर वाटप केली. आणि मला आनंद वाटतो की माझी जी मागणी आहे की पुस्तके जीवनावश्यक वस्तूंची यादीत जावीत, तर इथे काही प्रमाणामध्ये ते सिद्ध झालं की पुस्तके जीवनावश्यक वस्तूंची यादीत आहेत आणि कोथरूड मधल्या सुजाण वाचकापर्यंत घरोघर आम्ही लॉकडाऊनच्या काळात पुस्तकं पोहोचवली. एक तरुण प्रकाशक म्हणून आपण काय सांगू शकणार आहात? भविष्यामध्ये प्रकाशन व्यवहाराला आणखी खूप चांगले दिवस येणार आहेत, कारण इकडे आम्ही सजगपणे पाहतो. जे काही नामवंत प्रकाशक होते त्यातल्या अनेकांची 2री-3री पिढी आहे. सुरुवातीच्या काळात त्यांनी ज्या जोशनी काम केलं होतं म्हणजे अक्षरशः पुस्तकं अगदी डोक्यावर वाहण्यापासून सगळी मेहनत या प्रकाशकांनी घेतली. दुर्दैवाने पुढच्या पिढीमध्ये ते दिसत नाही. तर आमच्यासाठी खूप पोषक वातावरण आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची खूप मोठी मदत होते. म्हणजे एखादं पुस्तक आलं, फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे, या माध्यमातून जगभर ते पोहोचते आणि त्या पुस्तकाविषयी जिज्ञासा निर्माण होते. जगभरातून पुस्तकाची मागणी वाढलेली आहे. ह्याचे जे रूपांतर होत आहेत, अनुवाद होत आहेत, हे खूप महत्वाचे आहेत. माध्यमांतर होत आहेत, म्हणजे पुस्तकावर खूप चांगली नाटकं येत आहेत, सिनेमे होत आहेत. आता आमच्या कॉलेज गेटचं उदाहरण मी नेहमी सांगतो. सागर कळसाहेब हा 22 वर्षाचा आपला बार्शीचा मुलगा आहे. 42 प्रकाशकांनी ती नाकारलेली कादंबरी आहे, ते आपण चपराकडनं प्रकाशित केली. त्याच्या 6 आवृत्त्या झाल्या. त्याच्यावर आता चित्रपट येतो आणि मध्यंतरी कॉलेज गेट आणि मध्यंतरी सकाळने एक सर्वे केला की आजचे तरुण वाचतात तरी काय, आणि ऑल एडिशनला पहिल्या पानावर 10 पुस्तकांची नावं दिली होती. त्यात 1 नंबरला दुनियादारी होती, 2 नंबरला शाळा आणि 3 नंबरला आमच्या सागरची कॉलेज गेट. तर असं परिवर्तन घडतंय आणि ते खूप महत्वाचं आहे. आपल्याकडे पुस्तकं कुठली करायची याची दिशाच दुर्दैवाने प्रकाशाकडे नाही. म्हणजे समजा अगदी बाल शिशुगटातला वाचक आहे, 2 वर्षाचं 3 वर्षाचं बाळ आहे की ज्याला अक्षर ओळख नाहीये, त्यांच्यासाठी तुम्ही काय करता? त्यांनी वाचायचंच नाही का? मग आम्ही सुरू केलं की 90% छान चित्र आणि एखाद्या 2 ओळीची खाली कॅप्शन्स की त्याने ते चित्र पाहावीत, त्याला ती गोडी निर्माण व्हावी, पालक त्याला ते वाचून दाखवतील. मग शिशुगट असेल, पुढल्या 5 ते 9 वर्षाचा वयोगट, 9 ते 13 वर्षाचा वयोगट, 13 ते 16 वर्षाचा वयोगट आणि 16 वर्षाच्या पुढील मुलासाठी सगळी वेगळी पुस्तकं. मग त्यातही साहित्य प्रकार आम्ही वेगवेगळे घेतले आणि हे साहित्य वाचकापर्यंत पोहोचवतोय आणि त्याला आपल्याला प्रचंड प्रतिसाद मिळतो. घनश्याम, तुम्ही परखड लिखाण करणारे लेखक म्हणून आहात. वेगवेगळ्या विविध वृत्तपत्रामध्ये आपले स्तंभ आहेत. तर एक शेवटाकडे जाताना माझा तुम्हाला प्रश्न असा आहे की ह्या साहित्य संमेलनाविषयी आपल्याला काय समीक्षा कशी करणार तुम्ही? एकंदर आयोजकाबद्दल, आतापर्यंतच्या साहित्य संमेलनाबद्दल परिसंवाद असतील किंवा उद्घाटकाचं भाषण असेल किंवा साहित्य संमेलनाध्यक्ष न येणं असेल, बरोबर, याविषयी आपण स्पष्टपणे परखड मत आपली नोंदवायची. साहित्य संमेलन ही साहित्यातली एक जत्रा आहे. इथं सगळे हौशे नवशे गोष्ट एकत्र येतात. अखिल भारतीय साहित्य महामंडळ आणि स्थानिक आयोजक यांच्या माध्यमातून हे संमेलन होतात. गेल्या 20 वर्षांचा विचार केला तर एकाहून एक सुमार अध्यक्ष कसे असावेत याची स्पर्धा लागली आहे. म्हणजे ज्यांची नावही मी आज घ्यायची गरज नाही, पण मराठी साहित्याचा दर्जा त्यामुळे खूप खालावलेला आहे, हे कुणी अमान्य करणार नाही.
एखादा अपवाद मध्यंतरी मिळेल की ज्यांच्याकडे वैचारिक काहीतरी भूमिका होती, साहित्यिक म्हणून योगदान होतं. उदाहरणार्थ अरुणा ढेरे. अरुणा ढेरेंचं साहित्यिक योगदान निर्विवादपणे आपल्याला मान्य करायला हवं. मात्र साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाकडून जी अपेक्षा असते की साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झाला की पुढचं संमेलन होईपर्यंत तुम्ही तळागाळात जावं, खेड्यापाड्यामध्ये पोहोचावं, तरुणांचं प्रबोधन करावं, साहित्यिक भूमिका घ्याव्यात, साहित्यिक जाणीवा निर्माण व्हावं त्यासाठी प्रयत्न करावेत. तर मी 2002 पासून साहित्य संमेलन अटेंड करतोय. 2002 पासून आजच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षापर्यंत या निकषाला एकही संमेलन अध्यक्ष उतरले नाहीत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे होतं त्यापेक्षा विभागीय साहित्य संमेलनाचं नियोजन खूप चांगलं होतं. त्यांच्या साहित्यिक कार्यक्रमाचा दर्जा खूप चांगला असतो. म्हणजे एकीकडे अखिल भारतीय साहित्य संमेलन म्हणायचं आणि गावकुशीतले सगळे कुठेतरी कवी गोळा करायचे आणि बसल्यावर ते पुढे जोडायचे, तर हे काही खरं नाही. म्हणजे यंदाच्या आत्ता नाशिकच्या साहित्य संमेलनामध्ये काल जे कवी संमेलन झालं, निमंत्रितांचं कवी संमेलन, मी कवी कट्ट्याविषयी बोलत नाही, रात्री 2 वाजेपर्यंत कवी संमेलन चाललं. 57 कवींचा सहभाग होता. या 57 मध्ये जनतेने 8-10 कवींच्या कविता म्हणता येतील, बाकी सगळे वशिल्याचे तट्टू होते. हे जर चित्र बदललं नाही तर या संमेलनाकडे बघण्याचा दृष्टिकोन मराठी माणसाचा बदलेल. संमेलनाचं फलित एवढंच होतं, भारतभरातून साहित्यप्रेमी सगळे एकत्र येतात, लेखक एकत्र येतात, एकमेकांच्या गाठीभेटी होतात, बोलता येतं, आपल्या आवडीचे लेखक भेटतात. ग्रंथ प्रदर्शनामध्ये त्या प्रकाशकांच्या ग्रंथदालनामध्ये ते लेखक येतात, तिथेही वाचक आणि लेखकांचा थेट संवाद होतो आणि मराठी भाषेच्या वृद्धीसाठी हे एक अतिशय पोषक वातावरण आहे. आमच्या ग्रंथदालनामधनं जे काही अशा छोट्या मोठ्या मैफिली होतात त्या सुद्धा साहित्य संमेलनाच्या व्यासपीठापेक्षाही चांगल्या होतात. बरोबर. तर हा जर दर्जा, आणि हे काय होतं तर तुमचा राजकीय सहभाग आहे. राजकारणी साहित्यिकापासून त्यांना वर्ज ठेवावं का, तर मुळीच नाही. शेवटी ते वाचक आहेत, सरकारची मदत आपल्याला होते, अनेक जण उत्तम निर्मिती करतात. गेल्या काही वर्षामध्ये शरद पवार यांचं स्वागताध्यक्ष म्हणून किंवा साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर जे भाषण होतं ते त्या वर्षीच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना लाजवेल इतकं प्रभावी आणि अभ्यासपूर्ण होतं. म्हणजे या लोकांचा हा जो त्याग आहे, समर्पण आहे, जिज्ञासू वृत्ती आहे, अभ्यास आहे, हा जर थोडाफार गुण आपल्या लेखकाने घेतला तर भविष्यात मराठी साहित्याला खूप चांगले दिवस येतील. मुळात पार्ट टाइम लेखक झाले, कोणी शिक्षक आहे, प्राध्यापक आहे, वकील आहे, डॉक्टर आहे, आणि या लोकांनी मराठी साहित्याचं मोठं वाटोळं केलंय. म्हणजे गडगंचे पैसा मिळतोय, 1-1.5 लाख रुपये पगार आहे, मग त्यांना वाटतं की चला आपण काहीतरी लिहिलेलं आहे, एखाद्या लेखकाला काहीतरी पैसे द्यायचे, स्वतःची पुस्तकं छापून घ्यायची, वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये पाठवायची, तिथले आयोजक काही मित्र असतात ते पुरस्कार मॅनेज करायचे आणि आम्ही कसे मोठे साहित्यिक झालो म्हणून मिरवायचे. मग अशी सुमार दर्जाची पुस्तकं जर वाचकांच्या हातामध्ये गेली, एक 2-4 पुस्तकं जर त्यांनी अशी वाचली तर त्यांना वाटतं नाही मराठीमध्ये काही राम नाही आहे, अशी पुस्तकं आपण वाचायला नको, मग हा वर्ग जागतिक स्तरावर इंग्रजीकडे वळतो. हे जर थांबवायचं असेल तर गुणवत्तापूर्ण दर्जा असलेली पुस्तकच मराठीत यायला हवी आणि वाचकाने पण याबाबत काहीतरी भूमिका घ्यायला हवी. आता एक शेवटचा प्रश्न माझा असा आहे की सध्याचे संमेलनाध्यक्ष जयंतराव नारळीकर बरोबर असतील किंवा उस्मानाबादला जे झालेलं डिबेट असतील, बरोबर, तर हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे येऊ शकले नाही. कालच्या उद्घाटनाच्या भाषणामध्ये कौतिकराव ठाले पाटील यांनी जी खंत व्यक्त केली की आता प्रकृती ज्याची चांगली आहे, चालता बोलता चालू शकणार आहे, बोलणं शकणार आहे, अशा संमेलनाची निवड करावी लागेल, समिती आपल्याला संहिताच बदलावी लागेल. तर त्याच्याविषयी काय आपलं मत आहे? मुळात कौतिकराव ठाले पाटील यांच्या नावात जरी कौतुक वाटत असलं तरी या माणसाविषयी कौतुक वाटावं असं काही नाही. ही पहिली गोष्ट. जी भूमिका त्यांनी काल साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर घेतली हे त्यांचं उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. जसं देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी म्हणतात की 75 नंतर कंपल्सरी राजकीय संन्यास घ्यायला हवा, तीच भूमिका अशा कार्यक्रमातून असायला हवी. अनेक तरुण सशक्तपणे लिहित असताना त्यांच्याकडे दुर्लक्ष करून जेव्हा आपण अशा अध्यक्ष निवडतो तेव्हा हेच होणार. तर आता ठाले पाटील जे म्हणतायत ती भूमिका त्यांनाही लागू पडते. त्यांच्याही वयाचा विचार केला तर त्यांनी आता सन्मानाने निवृत्ती घ्यायला हवी, तरुण हातात हे नेतृत्व द्यायला हवं, तरच काहीतरी बदल घडू शकतो. जर ज्याला उठलेलं तुम्हाला बसता येत नाही, उठता येत नाही, पुढची जर संमेलनाला तुम्ही भाषणाला येऊ शकत नाही प्रकारची अस्वस्थतेमुळे, तर पुढची वर्षभर तुम्ही महाराष्ट्रभर कसे फिरणार, काय साहित्याची सेवा करणार, कुठले कार्यक्रम अटेंड करणार? मग जर नाममात्र साहित्य संमेलनाचा अध्यक्ष असेल तर हेच परिस्थिती होणार. फादर फ्रान्सिस देपुटेने तब्येतीचं कारण दिलं पण मुळात ते खरं कारण नव्हतं. जो वाद निर्माण केला गेला तोही दुर्दैवी होता. एक वेळ अशी होती, कंपू शहीद राफे साहित्यामध्ये आहेच, जनतेने 1058 लोक अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा अध्यक्ष निवडायचे. मग त्यामध्ये राजकारण चालायचं, मतपत्रिका पळवण्यापासून सगळे प्रकार चालायचे. हे गैरप्रकार घडू नयेत म्हणून निवड पद्धत आली. तर आता तर त्यापेक्षा कमी लोकांचं टोळकं झालंय आणि ते असे लोक निवडून देत आहेत.
फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या लिखाणाविषयी अनेकांनी जी मतं मांडली तसं आपण गंभीरपणे विचार केला पाहिजे. म्हणजे तुम्ही धर्मप्रचाराचं काम तुमच्या पुस्तकाच्या माध्यमातून करत असाल आणि ललित आणि वैचारिक साहित्याकडे दुर्लक्ष करत असाल. उद्या मी म्हटलं श्रीपाल सबनीसांनी किती कथा लिहिल्या, श्रीपाल सबनीसांनी किती कादंबऱ्या लिहिल्या, तर ह्याला उत्तर आपण देऊ शकणार नाही. मग प्रशासकीय अधिकारी आहेत ते संमेलनाचे अध्यक्ष होत आहेत, लक्ष्मीकांत देशमुख झाले, आता आपले मराठवाड्याचे भारत सासने आणखीन आता चर्चेमध्ये त्यांचं नाव आहे. तर ही सगळी मंडळी त्यामध्ये येतात. मग साहित्याचा विकास कसा होणार? साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष हा जसं म्हणतो या 3 दिवसाचा गणपती, 3 दिवस त्याला सन्मानाने आणलं दिलं जातं, 3 दिवसांनी विसर्जन होतं. ते पुढच्या वर्षी जो कार्यक्रमाला सूत्र देताना आपल्याला कळतं की मागच्या वर्षी अध्यक्ष होते. वर्षभर ही मंडळी काय करतात याचाही सर्वे झाला पाहिजे. तर या मंडळींनी तरुणापर्यंत पोहोचायला हवं, खेड्याचा अवकाश आहे तो भरून काढायला हवा. आज पुण्या मुंबईचा साहित्यिक केंद्रबिंदू ग्रामीण महाराष्ट्राकडे वळलाय हे आधी लक्षात घ्यायला हवं. आणि तिथल्या प्रतिभावंतांना जर यांनी बळ दिलं तर मराठी भाषा जर आपण अजूनही म्हणतोय अभिजात भाषा व्हावी, अहो कशी अभिजात भाषा होईल त्याचे जे निकष पूर्ण करायचे आहेत त्यासाठी तुम्ही काय करताय. 1909ला पुण्यामध्ये आमचा एक परिसंवाद झाला, त्याचे अध्यक्ष होते राजवाडे, विका राजवाडे. विषय काय होता, मराठी भाषा मरणासन्न अवस्थेला जात आहे काय. आजही आपण त्याच विषयावर चर्चा करतो. त्या भाषणामध्ये राजवाडे काय म्हणाले होते, त्यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणामध्ये सांगितलं की अरे बाबांनो, मराठी भाषा ही मरणासन्न अवस्थेला जाते काय या विषयावर चर्चा कसली करतात. आपण असा ज्या व्यासपीठावर जाहीर करू की मराठी भाषा मेली आणि आता इथनं आपण निघू, ओंकारेश्वरच्या घाटावर जाऊ आणि भाषेचे शेवटचे संस्कार करून टाकू. आणि असं जर नसेल, भाषेमध्ये जर थोडी दुगदुगी शिल्लक असेल तर उठा, कामाला लागा. तुम्ही एवढंच करा, जिथं शक्य आहे तिथं फक्त मराठी बोला, मराठी लिहा. एवढं जरी केलात तरी मराठी भाषेला मरण नसणार आहे. 1909 नंतर आज 2021 तीच परिस्थिती आहे. म्हणजे आपण मराठी बोलण्याची सुद्धा लाज बाळगतो. एखाद्या हॉटेलमध्ये गेलो तर हिंदीमध्ये त्याच्याशी संवाद साधतो, इतर कुठल्या परप्रांतीय भागात गेलो, कुठला माणूस भेटला त्याच्याशी हिंदी इंग्रजीमध्ये बोलतो. जर भाषा समोरच्याशी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं व्यक्त होण्याचं माध्यम आहे आणि तुम्ही संवाद साधताय, तुम्ही मातृभाषेमध्ये संवाद का नाही साधत. आज जगभरामधले जे मराठी यशस्वी लोक आहेत ते सगळ्यांचं शिक्षण मराठी माध्यमातून झालेलं आहे. अशा असंख्य नावं मी तुम्हाला सांगू शकेन. ज्यांचं शिक्षण मातृभाषेतून होतं तोच माणूस चांगल्या पद्धतीने यशस्वी होऊ शकतो. म्हणजे भाषेविषयी असलेला न्यूनगंड जर दूर झाला तर हे चित्र बदलू शकेल. त्यामुळं ठाले पाटील जर म्हणतायत की आता ज्यांची तब्येत ठीक आहे त्यांना संमेलनाध्यक्ष करावं, या भूमिकेचं आपण निश्चितपणे स्वागत करूया. पुढच्या वर्षी 30-40 50 एखादा संमेलनाध्यक्ष मिळाला, त्यांनी जर साहित्यिक जाणीव निर्माण केली, वातावरण निर्माण केलं, तळागाळापर्यंत पोहोचला तर त्याचा आम्हाला अभिमान वाटेल. पण इथं हा पण महत्वाचं, ही सुरुवात ठाले पाटलांनी त्यांच्यापासून करायला हवी. शहाणपणे तर त्यांच्या नाव जसं नाव प्रतीक राव त्यांच्याविषयी आम्हाला कौतिक निश्चितपणे वाटेल. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. मध्यम वृत्त या चॅनलला आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.